नमस्कार. जीवन संदेश यातला सर्वात महत्त्वाचा अतिशय मार्मिक विषय मी तुम्हाला सांगणार आहे. अंतरीचा दीप. गौतम बुद्धांचं वचन आहे, अपदीप भव. महावीरांनी सांगितलं स्वतःमध्ये बघा आणि समाजाने तर सांगितलेलंच आहे की आत्म म्हणजे म्हणतात जया अंगी मोठे पण तयात ना कठीण, पण त्याच्या पुढे पहा, बोले तैसा चाले तयाची वंदावी पावले. ही झाली सगळी सुभाषितं. आता अंतरीचा दीप काय हो? म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, येशू ख्रिस्तांचं एक चरित्र मी वाचलं, त्याच्यात ते म्हटले, लाईट इज व्हेरी बिग बट फ्लॅश इज लो. म्हणजे अंतर्मनाची लाईट ही फ्लॅशवर बाहेर पडते. समाजाच्या जीवनामध्ये आपण कसं वागतो, माणूस एकटा असल्यावर जसा वागतो ना, ते त्याचा खरा धर्म आहे. नाही तर समाजापुढं सोळे आणायचे, चांगलं वागायचं आणि घरात गेल्यावर शिवाय द्यायच्या, उपयोग काय? मार्मिकतेने जगता आलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या शब्दात तोंडात एकही अपशब्द येता कामा नये. थोडंसं प्रसंग मी बोलतो. मी आत्ता मेडिटेशन करायला सुरुवात केली, साधारणतः 2 वर्ष झाली, 1.5 वर्ष म्हणजे. आणि मग मला जाणवलं की मी किती अपशब्द पूर्वी बोलायचो. मी स्वतः मला माझी अनेकांची काही माझे मित्रमंडळी आहेत, मी केलेली भाषणं अनेक आहेत, तेवढंच मी बोललो, तेवढंच मी समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला. मला काय कोणाला उपदेश द्यायचा नाही, मला काय कोणाला सांगायचं नाही. माझे कामं करून जे मला वेळ मिळतो ते समाजासाठी मी उमलत जातो, समाजासाठी फुलत जातो, फुलल्यानंतर भरतो, भरल्यानंतर मांडतो, मांडल्यानंतर वाटतो. ज्याला जे घ्यायचं त्याने घ्यावं, ज्याला नाही घ्यायचं त्याला आग्रह नाही. पण एक लक्षात ठेवा बाबांनो, स्वानुभवातून आलेला प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अपदीप भव बुद्धांनी सांगितलेलं आहे, स्वतःचा दिवा पेटवा, तो कधी झाकून देऊ नका. समाजाप्रती तुम्ही चिंतन करा, मनन करा, अवश्य विचार करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंतरीचा भाव अंतरी ठावं. आपल्या मनात आपण कसे आहेत तसेच आपण समाजात वागलो पाहिजे. आणि आपल्या मनात आपल्याला जर आदर्श वागायचा असेल तर आपला आत्मा आणि परमात्मा याची एक सांगड झाली पाहिजे. आणि म्हणून आत्म्याच्या प्रती आपण लीन झालो पाहिजे. अंतर्मनाचा आवाज कधीच दबला नाही पाहिजे. पण तो कोणाला ऐकू येईन? तो तुम्ही मला सांगा, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या षड्विकाराने ग्रासलेल्या माणसाला कधी दिसेल का? मोहाच्या पाशात जाणाऱ्या माणसाला तुम्ही काय ज्ञान देणार आहे? आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्याने सर्व जगाची, पृथ्वीची, विश्वाची निर्मिती केली. आणि देवाला प्रश्न पडला, आता मी कुठं थांबू? तर त्याने ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणजे मी हिमालयात जातो. ब्रह्मदेव म्हणले, हिमालयात जाऊ नको, माणूस लगेच तिथे पोहोचेल. दुसरे देव म्हणले, नाही मग मी असं करतो, चंद्रावर जातो. म्हणले तिथेही जाऊ नको, तिथेही देव माणूस पोहोचेल. मग म्हणले कुठं जा? माणसात जा. म्हणले माणूस स्वतःच जाणार नाही. माणूस जगाचा विचार करतो पण स्वतःचा करत नाही. आणि म्हणून असं म्हणतात, तुकारामांचा अभंग मला या ठिकाणी सांगावा असं वाटतो, देव शोधण्यासी गेलो आणि देवची होऊन ठालो. म्हणजे मी माझ्यातला देव ज्यावेळी जागा करील त्याच वेळेस समाज त्याला ऐकेल, स्वीकारेल. म्हणून अपदीप भव. ज्याचा दिवा स्वतःचा पेटला त्याला दुसऱ्यांच्या देवांची गरज नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.